प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लावलं रताळ आलंय केळं असं कधीच झालं नाही। लावलं रताळू आलंय केळं असं कधीच झालं नाही। लावलं रताळ आलंय केळं असं कधीच झालं नाही। लावलं रताळू आलंय केळं असं कधीच झालं नाही। जसं आता काहीतरी म्हटलं या महोदयाने, तशीच या महोदयाची अवस्था झाल्याची पाहायला मिळते। लावलं रताळ आणि आलंय केळ अशी सगळी त्यांची अवस्था आहे। कारण कधी मराठा आरक्षणाला विरोध करणार तर कधी नथुराम गोडसेचं उदात्तीकरण, कधी एसटी कामगारासाठी लढणार तर दुसऱ्याच वेळेस एसटीच्या बँकेतले पैसे खाणार। वेगवेगळे आरोप होणे, सतत चर्चेत राहण्यासाठी वेगवेगळे पब्लिसिटी स्टंट करणाऱ्या या गुणरत्न सदावर्ते नावाच्या इस्माला नेमकं झालंय काय? गुणरत्न सदावर्ते फक्त प्रसिद्धीत राहण्यासाठी मराठा आरक्षणाला विरोध करतोय का? पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये। नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। गेल्या काही दिवसांपासून गुणरत्न सदावर्ते हे नाव पुन्हा पुन्हा चर्चेत येत आहे। यापूर्वी हे नाव चर्चेत होतं जेव्हा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि एसटी कामगारांचा संप सुरू होता। एसटी कामगारांच्या संपाला हायजॅक केलं याच गुणरत्न सदावर्ते यांनी। गुणरत्न सदावर्तेंनी आम्ही एसटी कामगारांच्या बाजूने आहे, त्यांच्या मागण्या मान्य करा असं सगळं करत करत एसटी कामगारांची सहानुभूती मिळवली। नंतर तिथे एसटी कर्मचाऱ्यांची जी बँक होती तिथे सुद्धा एखादी सत्ता मिळवली। काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर आरोप झाला की त्यांनी एसटी बँकेतल्या कर्मचाऱ्यांचे पैसे खाल्ले आणि तिथे घोटाळा केला। तत्पूर्वी या गुणरत्न सदावर्तेंवर 2018च्या सुमारास मला वाटतं हल्ला झाला होता, ज्यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात त्यांची पत्नी असलेल्या ॲडव्होकेट जयश्री पाटील यांच्या नावाने याचिका दाखल केली होती आणि त्यांच्याच याचिकेमुळे, त्यांच्याच लढ्यामुळे नंतर सुप्रीम कोर्टातलं मराठा आरक्षण जे आहे ते रद्दबातल ठरवण्यात आलं होतं। गुणरत्न सदावर्ते यांनी वेळोवेळी मराठा आरक्षणाला विरोध केलाय। काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला सुद्धा त्यांनी विरोध केलाय। मनोज जरांगेंना अजून आरक्षण ही संकल्पना चांगली कळालेली नाहीये, आरक्षण कुणाला असतं हे त्यांना कळालं नाहीये, त्यांची भूमिका स्पष्ट नाहीये, असं काही म्हणत त्यांना शरद पवारांनी उभं केलंय असं काही म्हणत या व्यक्तीनं त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केलेली होती। गुणरत्न सदावर्ते सत्तेत राहण्यासाठी, चर्चेत राहण्यासाठी काहीही करायला तयार असतात। मध्यंतरी कधी गाणं म्हणताना पाहायला मिळतात, कधी नथुराम गोडसेंचा जयघोष करताना पाहायला मिळतात, कधी गांधींना शिव्या देताना पाहायला मिळतात। वेगवेगळ्या कारणामुळे, कधी त्यांच्या गाढवामुळे, त्यांच्या पाळीव प्राण्याचं नाव म्हणजे पाळीव प्राणीच त्यांनी गाढव केलेला आहे, गाढवामुळे ते चर्चेत असतात, तर कधी त्यांच्या सोसायटीतल्या भांडणामुळे। गुणरत्न सदावर्तेंनी मराठा आरक्षणाला विरोध करण्याची त्यांची जुनी परंपरा आहे। सुरुवातीपासून त्यांचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध राहिलेला आहे। दुसरीकडे ते भारतीय जनता पक्षाचे हस्तक असल्याचं सुद्धा सांगितलं जातं। देवेंद्र फडणवीसांचा माणूस आहे असा आरोप सुद्धा गुणरत्न सदावर्तेंवर केला जातो। पण स्वतः ज्यावेळी गुणरत्न सदावर्तेंना याबाबत विचारलं जातं त्यावेळी ते म्हणतात की माझा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विरोध आहे, मी बुद्धाच्या संघाचा माणूस आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस मी नाही आहे, भारतीय जनता पक्षाचा मी विरोधक आहे असं ते सांगत असताना दुसरीकडे दरवेळी जय श्रीरामच्या घोषणा, नथुराम गोडसेंचं उदात्तीकरण आणि तत्सम गोष्टी स्टंट म्हणून करत असतात। मनोज जरांगेंना शिंगावर घेण्याचा प्रयत्न त्यांनी यावेळी केला आणि त्यामुळे त्यांना सध्या राज्यभरातून विरोधाचा सामना करावा लागतो आहे। गुणरत्न सदावर्ते यांची एक गोष्ट ज्यामुळे त्यांना सतत विरोध होतो तो म्हणजे त्यांचं थेट खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर, विरोधकांवर टीका करणं। शरद पवारांवर सुद्धा त्यांनी टीका केलेली होती। इव्हन ज्यावेळी सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण रद्द झालं होतं त्यावेळी मला जर काही झालं, माझ्या आणि माझ्या परिवाराला जर काही झालं तर त्याचे जबाबदार पूर्णतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे असतील असं सुद्धा त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं होतं। गुणरत्न सदावर्तेंचं हे चर्चेत राहण्याचं काम काय आजपासूनचं नाहीये, सुरुवातीच्या काळापासूनच त्यांनी चर्चेत राहण्यासाठी वेगवेगळे स्टंट केलेले आपल्याला पाहायला मिळाले। मूळचे नांदेडचे असलेले औरंगाबादमधून त्यांनी विद्यापीठातूनच शिक्षण घेतलं, इथे आधी BDS केलं, नंतर LLB आणि नंतर मुंबईमधून LLM केलं आणि नंतर PhD देखील मिळवली। असं असताना सुद्धा, बार काउन्सिलिंगचा चांगला अनुभव असताना सुद्धा अनेक वेळा हायकोर्टामध्ये जजेसने त्यांची कान उघडणी केलेली पाहायला मिळते। जोरजोरात ओरडणं, जोरजोरात नाटके करत बोलणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना टीकेचं धनी ते बनतात आणि जजने सुद्धा अनेक वेळा
माननीय न्यायाधीशांनी सुद्धा त्यांना समज दिल्याचे आपण पाहायला मिळालेलं आहे. उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाच्या प्रकरणी आणि एसटी कामगारांच्या संपाप्रकरणी सुद्धा दोन्ही वेळा जजेसने त्यांना समज दिली होती त्यांच्या आरडाओरडा गोष्टीमुळे. सतत चर्चेत राहण्याचा त्यांचा हा प्रयत्न त्यांच्या अंगावर सुद्धा आलेला आपण पाहायला मिळलोय आणि म्हणून त्यांच्यावर वारंवार हल्ले देखील होत असतात. आता आज त्यांनी घेतलेली मनोज जरांगेंच्या विरोधातली भूमिका, मराठा आरक्षणाच्या विरोधातली भूमिका पुढे काय रूप घेते, गुणरत्न सदावर ते प्रसिद्धीत राहण्यासाठी अजून कुठल्या प्रकारे नवीन स्टंट करतात हे आपल्याला येणाऱ्या काळात कळेलच. तोपर्यंत तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.